नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर गॅस देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की प्रत्येक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता तुम्ही सांगाल की तुम्हाला पैसे येतात, तुम्ही लाभार्थी सुद्धा ठरलेला आहेत, मग तुम्हाला अद्याप या योजनेचं गॅस सिलेंडर का मिळत नाहीयेत, हा महत्त्वाचा प्रश्न। त्याचबरोबर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे करायचा, कागदपत्रे कोणते लागणार आहेत, त्याचबरोबर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या घरातील कोणतं कुटुंब, म्हणजे रेशन कार्डमध्ये जर समजा 2 महिला असतील आणि दोन्ही महिला लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी असतील तर दोन्ही महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का। त्याचबरोबर तुमच्या घरातील जो सिलेंडर गॅस आहे हा सिलेंडर गॅस जर पुरुषाच्या नावाने जर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे का, असा अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत असे 52 लाख जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना, तसेच 1 करोडपेक्षा जास्त मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी ठरलेल्या सर्व महिलांना मोफत सिलेंडर गॅस देण्यासंदर्भात शासन निर्णय जाहीर केलेला आहे। आता हा शासन निर्णय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। या शासन निर्णयामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजे रिफिल मोफत उपलब्ध करून देण्यासंदर्भात 30 जुलै 2024 रोजी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा हा शासन निर्णय आहे। या शासन निर्णयाच्या आधारे जर आपण विचार केला तर राज्यातील प्रत्येक महिला, म्हणजे जे कुटुंब किंवा ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत, या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असा असेल की बाबा आम्हाला पैसे येण्यास सुरुवात झाला, आता आम्हाला 3रा हप्ता येणार आहे, मग आम्हाला या योजनेचा लाभ कसा मिळणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमच्या गॅस एजन्सीकडे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक घेऊन जायचं आहे आणि त्यांना KYC करायला सांगितले। आता सर्वात महत्त्वाचा विषय, या योजनेचा फॉर्म भरायचा असेल तर कोणत्याही प्रकारचा वेगळा फॉर्म भरायची गरज नाही आहे। तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीवाल्यांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना फक्त सांगायचं आहे की आम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घ्यायचा आहे, आमची KYC अपडेट करा, बस एवढंच सांगायचं आहे। कोणत्याही प्रकारचा वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही आहे। ऑटोमॅटिक महा-DBTच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर करून नेमक्या कोणत्या महिला किंवा नेमक्या कोणते कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहेत हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे। आपण आता ते जाणून घेऊया की कोणत्या महिला किंवा कोणते कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे सदर योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या नावाने गॅस जोडणी झालेली पाहिजे। म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये जर महिला असेल तर महिलेच्या नावाने जर गॅस जोडणी रजिस्टर झाला असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याचबरोबर पुढचा मुद्दा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे। त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकच लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाचा विचार आपल्याला करायचा आहे की समजा तुमच्या रेशन कार्डमध्ये 4 महिला आहेत आणि 4ही महिला जर लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेत। आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता विचार जर केला तर सर्व काही शिथिल केलेले आहेत, सरसकट पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये किंवा तुम्हाला मिळत आहेत। पण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नियम काय आहे, एका कुटुंबामध्ये जर 4 महिला असतील तर 4 महिलांपैकी जी पहिली महिला असते, जी मोठी महिला असेल, म्हणजे वयानुसार सिनियरिटीप्रमाणे जी पहिली महिला असेल त्या महिलेच्या नावाने जर गॅस जोडणी असेल तर त्याच महिलेला पैसे मिळणार आहेत। उर्वरित ज्या 3 महिला आहेत त्या 3 महिलांना या योजनेचे पैसे मिळणार नाही। म्हणजे तुमच्या मनामधला हा प्रश्न क्लिअर करून घ्या की आम्ही जर लाभार्थी असो, म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जर आम्ही लाभार्थी असेल तर आम्हाला सुद्धा सरसकट 3 गॅस मिळणार आहेत का, नाही मिळणार। नंतरचा पुढचा मुद्दा, सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असेल। म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय, तुमच्या घरामध्ये जो गॅस येतो हा गॅस 14 किलोचा असला पाहिजे।
जर समजा तुमचं या किलोमध्ये जर कमी जास्त प्रमाण जर असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी बाद ठरता, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। अशा पद्धतीने मित्रांनो सदर ज्या अटी दिलेल्या आहेत या सर्व अटी जर तुम्ही पात्र ठरत असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही। हा तितकाच आणि महत्त्वाचा विषय। समजा तुमच्या पुरुषाच्या नावाने असलेलं गॅस जोडणी तुम्ही आता महिलेच्या नावाने जर ट्रान्सफर केली तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। आता तुमच्या मनामध्ये ही लगेच क्लिक झालं असेल का बाबा जर महिलांना या योजनेचा लाभ मिळतो तर आमच्या घरामधलं जे गॅस जोडणी आहे हे पुरुषाच्या नावाने असेल तर ते लगेच नाव वगैरे बदलून आपण या योजनेचा लाभ घेणार आहोत, असं नाही। ते तुम्ही बाद ठरू शकता। आम्हाला एक सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पुरुषाच्या नावाने सुद्धा जर गॅस जोडणे असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे, कारण ही योजना कुटुंब साधित आहे। कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, प्रत्येक कुटुंबाला। जर समजा गॅस जर तुमच्या पुरुषाच्या नावाने असेल काहीच करू नका, आज ना उद्या त्या नियमामध्ये बदल होणार आहे, कारण ही जी योजना आहे कुटुंब साधित आहे। कुटुंबाला या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे, हा तितकाच आणि महत्त्वाचा विषय। त्यामुळे अजिबात गडबड करू नका, खोटे डॉक्युमेंट चुकीचे कागदपत्र बनवू नका। आता मित्रांनो तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की या योजनेचा आम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर आम्हाला काय करावं लागणार आहे, म्हणजे ठीक आहे आम्ही लाभार्थी आहोत, आम्हाला मिळणार आहे, पण पुढची प्रोसेस काय आहे? सर्वात महत्त्वाचा तुमची KYC अपडेट करून घेणं। ठीक आहे तुम्ही KYC केली, पण हे पैसे किंवा हे गॅस कशा पद्धतीने म्हणजे पैशाच्या स्वरूपात मिळणार आहे की गॅस सिलेंडरच्या स्वरूपात मिळणार आहे, हा मुद्दा या ठिकाणी मी क्लिअर करतोय। तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला डायरेक्ट गॅस सिलेंडर मिळणार नाही, तुमच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा होणार आहेत। या संदर्भात शासन निर्णयामध्ये एक पॉईंट दिलाय, तो समजून घेऊया। आता या शासन निर्णयामध्ये सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी 830 ग्राहकांकडून घेतली जाते। तदनंतर केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी 300 सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता तिथे पुढे असं एक सांगितलंय की त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य सरकारकडून द्यावयाची अंदाजे 530 रुपये प्रति सिलेंडर इत्यादी जी रक्कम आहे ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी। या संदर्भात पुढचा एक मुद्दा सांगितलाय की सदर योजनेचे ग्राहक एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडर सबसिडी घेऊ शकत नाही। मित्रांनो या ठिकाणी असा एक सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला क्लिअर झाला असेल की राज्य सरकार थोडे पैसे टाकणार आहेत आणि केंद्र सरकार सुद्धा काही पैसे टाकणार आहेत। म्हणजे केंद्र सरकारकडून 300 रुपये आणि 530 रुपये हे राज्य सरकार देणार आहे। असे एकंदरीत हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत महाडीबीटीच्या माध्यमातून। म्हणजेच काय तर तुम्हाला सुरुवातीला गॅस सिलेंडर गॅस एजन्सीकडून किंवा कंपनीकडून तुम्हाला खरेदी करायचे आहेत। खरेदी केल्यानंतर तुम्हाला पैसे हे बँकेमध्ये महाडीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहेत। म्हणजे पहिले पैसे येतील असं नाही, पहिल्यांदा तुम्हाला काय करावं लागणार आहे, पैसे भरावे लागणार आहेत। भरून तो गॅस सिलेंडर घ्यायचा आहे आणि गॅस सिलेंडर घेतल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार। सर्वात महत्त्वाचा क्लिअर पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा की तुम्हाला डायरेक्ट सरसकट पैसे जमा होणार नाही। पैसे जमा झाले ते पैसे काढा आणि मग सिलेंडर घ्या वगैरे असं काही नाही, किंवा डायरेक्ट तुमच्या घरी सिलेंडर येतील असंही नाही आहे। तुम्हाला पहिले सिलेंडर घ्यावा लागणार आहे, घेतल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि नंतर तुम्ही ते पैसे वापरू शकता किंवा काढू शकता। सुरुवातीला तुम्हाला भरावे लागणार आहेत, नंतर शासन तुम्हाला देणार आहेत। आणि त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की एका महिन्याला एकच सिलेंडर गॅस तुम्हाला मिळणार आहे। नाहीतर काही लोक काय करतात, आम्हाला एकाच महिन्यामध्ये 3चे 3 मिळावं असं काही होत नाही। त्यामुळे ही योजना समजून घेणं खूप गरजेचं आहे। या पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ सदर योजना महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।